आपण म्हणतो ना की रिअल लाईफमध्ये कोणीच 100% छान नसू शकतं. आपण सगळे ग्रे आहोत. सगळ्यांची पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड बाहेर येणार. आणि आय फील की बिग बॉस हा इतका हुशार लोकांचा शो आहे किंवा इतके हुशार लोक हा शो रचतात, लिहितात की ना ते तुमची खरी बाजू बाहेर आणतात. म्हणजे मी आत्ता 2 मीटिंग्स होतात ना जायच्या आधी, म्हणजे ऑडिशन किंवा त्यांना आपल्याशी बोलून ते ठरवतात की ह्याची लायकी आहे का आत येण्याची, हा आत येऊ शकतो का. तो त्या मीटिंगमध्ये ना मी नेहमी समजायचो की मी खूप छान आर्ग्यू करतो किंवा माझ्या सोबत आर्ग्युमेंटमध्ये कोणी जिंकूच शकत नाही. प्रत्येक आर्ग्युमेंट मीच जिंकणार. आणि हे मी लहानपणापासून खूप ह्या गोष्टीला घेऊन कॉन्फिडंट आहे, ओव्हर कॉन्फिडंट नाही आहे. पण आय नो की इफ समवन इज आर्ग्युइंग विथ मी देन आय विल विन. कारण माझ्याकडे ना असे प्रोज कॉन्स मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे, थोडं का होईना. सो मी सगळीकडनं म्हणजे जर कुठल्या गोष्टीवर चाललं तर मी त्याचं सायंटिफिक पण घेऊन येईन, त्याचं स्पिरिच्युअल पण घेऊन येईन आणि मी आर्ग्युमेंट जिंकतोच. पण ह्यांच्याशी बोलताना मला स्ट्रेस येत होता आर्ग्युमेंट जिंकण्यासाठी. म्हणजे मी माझ्या डोक्यातले अजून कॉर्नर्स असे स्क्रॅच करत होतो की इथून काहीतरी काढतो. आणि इट वॉज अ व्हेरी काय म्हणतात मॅन टू मॅन आमचं बोलणं झालं आणि आमचं खूपच एका इंटलेक्च्युअल लेवलवर बोलणं झालं. आणि आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड विथ द टीम. मी म्हटलं काय हुशार लोक आहेत ही आणि काय लेवलला ऑपरेट करतायत. सो मला असं झालं की भाई हे तर मला करायचंच आहे. म्हणजे याच्या आउटर एक स्पेक्ट्रममध्ये ना असं दिसतं की अरे हे काय मजा करतायत, भांडणं करतायत किंवा लोक त्याला खूप असं सगळ्यांना बघायला आवडतं. बिग बॉस सगळेच बघतात, सगळ्यांचा हा एक गिल्टी प्लेजर आहे. पण खूप लोक नावं ठेवतात. सो मी म्हणेन की हा इतक्या हुशार लोकांनी रचलेला इतका हुशार शो आहे की जे नावं ठेवणार आहेत ना त्यांनी एकदा ती मीटिंग तरी करून दाखवावी. तुम्हाला कळेल की काय लोक आहेत.